रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. बाल्कनींचा फ्लॅट म्हणजे आज आपला जो फ्लॅट आहे तो बाल्कनींचाच फ्लॅट आहे असा विचार करा. जे बाल्कनीचे शौकीन लोक आहेत, जे वयस्कर व्यक्ती ज्यांना असं वाटते की बाबा खालच्या खालीच पाहिजे, तर फर्स्ट फ्लोअरला असणारा हा फ्लॅट असणार आहे. हिरणंदानी इस्टेटच्याच मेन गेटच्या जवळ एक ऋतू टावर नावाचं कॉम्प्लेक्स आहे. त्या ऋतू टावर कॉम्प्लेक्समध्ये 857 कार्पेटचा 2.5 BHKचा फ्लॅट आहे, ज्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर बाल्कनीचा सगळ्यात मोठा गेम आहे, कारण की दोन्ही बेडरूम आहे. दोन्ही बेडरूमला वेस्ट साईडला असणारी एवढी मोठी प्रशस्त अशी बाल्कनी आहे. अधिक जर तुम्ही बघितलं तर हे झाडं कुंड्या ठेवायला तुम्हाला खाली पण जागा परत वेगळ्या पद्धतीची उपलब्ध, ज्याला तुम्ही शेजारीने जसं कव्हर करून घेतलेलं तुम्हाला ग्रिल आहे तसं तुम्ही त्या ग्रिल कव्हर केलं तर हेही तुम्हाला त्याच्या आतमध्ये येतील. हे जे मालक आहेत तसं बघितलं हे मालक विदेशामध्ये आहेत आणि ह्या फ्लॅटसोबत आपल्याला पार्किंग नसणार आहे. 6,000 रुपयाचं मेंटेनन्स असेल आणि पार्किंग नसल्यामुळेच हा फ्लॅटचं हे पण ज्यांच्याकडे गाडी नाही आहे आणि पार्किंग तसं आतमध्ये रेंटवरती पार्किंग मिळते, पण अशा पद्धतीचा जवळजवळ बाल्कनीचा जर विचार केला तर 19 फूट अशी लांब आणि 5 फूट रुंद असणारी ही तुम्हाला बाल्कनी इथं एक बघितली. बाल्कनींचा फ्लॅट म्हणण्यापाठीमागे एकच कारण आहे की तुम्हाला 2 बेडरूमला 2 अशी मस्त आणि प्रशस्त अशी बाल्कनी आहे. परत आपण जर हॉलमध्ये जरी गेलो तर हॉलमध्ये पण तुम्हाला मोठी आणि प्रशस्त अशी सुंदर परत चांगली मोठी बाल्कनी आपल्याला मिळते. म्हणून मी तुम्हाला म्हणलं बाल्कनींचा फ्लॅट. जर इथे जरी आपण आलो तर एखादा रूम निघेल एवढी मोठी 12x9ची तुम्हाला एवढी अशी मोठी परत इथे एक बाल्कनी आहे, जिथे तुम्ही तुमच्या स्वतःच्या जिमचा सेटअप म्हणलं तरी करू शकता. एवढी मोठी बाल्कनी परत तुम्हाला मिळते. म्हणून तुम्हाला मी म्हटलं हा बाल्कनींचा फ्लॅट आहे. आणि जर समजा आपण व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीनं जर बघायचं म्हटलं तर हा 2.5 BHK फ्लॅट नक्की कसा आहे हाच खरं तर मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. कारण की ज्यावेळेला आपण बाहेर जाणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता हा ईस्ट फेसिंगचा फ्लॅट आहे. बाहेर आल्यानंतर पूर्व दिशेला जातो आणि बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्या साईडला जर बघितलं तुम्हाला लिफ्ट आहे, मध्ये अशी मोठी जागा आहे आणि त्या साईडला 2 फ्लॅट, त्या साईडला 2 फ्लॅट, ह्या साईडला 2 फ्लॅट, असे 6 फ्लॅट तुम्हाला एका फ्लोअरवरती मिळतील. आणि ज्यावेळेला आपण घरामध्ये एंट्री करणार तर ह्या मालकाने ऑलरेडी हे सगळं करून घेतलेलं आहे. आणि एंट्री केल्यानंतर हा वेस्टला एंट्री आहे. आतमध्ये आल्यानंतर परत आपण टर्न घेतो. टर्न घेतल्यानंतर तुम्हाला हाफ बेडरूम मिळतो. 8x7चा हाफ बेडरूम आहे. क्रॉस व्हेंटिलेशन इथे खिडकी आहे. अधिक जर तुम्ही इथे बघितलं तर तुम्हाला प्रॉपर इथे कपाट लावण्यासाठी एक जागा आहे. आणि ह्या जागेचा ज्यावेळेला आपण पुढे येणार आहात त्यावेळेला तुम्ही इथे एक स्टोरेज म्हणून 10x स्टोरेज परत तयार करू शकता. इथे मोठं कपाटासाठी तुम्हाला जागा आहे. आणि त्याच्यानंतर 17x12चा तुम्हाला प्रॉपर असा इकडनं हॉल मिळतो, जो तुम्ही बघू शकता खूप मोठा आणि प्रशस्त आहे. आणि नंतर तुम्ही ह्या हॉलच्याच ह्या साईडला जर बघितलं तर तुम्हाला ती बाल्कनी मी ऑलरेडी दाखवलेली आहे. ह्या फ्लॅटमध्ये हे जे ओनर आहेत हे विदेशात आहेत, त्याच्यामुळे मग त्यांनी आपल्याला हा विकायला सांगितल्यानंतर तुम्ही इथे जर आलात तर इथं तुम्हाला परत मोठी जागा आहे जिथे हात वगैरे धुण्यासाठी. आणि परत ह्या साईडला जर आपण आलो तर 10x8.5चं मोठं प्रशस्त आणि असं चांगलं किचन आहे, ज्याच्यात क्रॉस व्हेंटिलेशनसाठी ह्या साईडला पण एक खिडकी लावलेली आहे. आणि इकडनं स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम मात्र ह्या कॉम्प्लेक्समध्ये सगळंच आहे. बिल्डिंग तशी बघितलं तर हायराईज आहे, पण हा आपला फ्लॅट लोअर फ्लोअरला आहे. आणि नंतर मग इथं तुमचं वॉशरूमसाठी एक प्रावधान केलेलं आहे. तुम्ही ह्या साईडला वॉशरूमचा वापर करण्यासाठी आहे. अधिक इकडे परत एक तुमचं वॉशरूम बाथरूम आहे जे 4x5.5चा आहे. आणि त्याच्यानंतर इकडे जर आलं तर परत ड्राय बाल्कनी. इथे एवढी मोठी जागा आहे. ही जर सिस्टमॅटिकली अजून सेट केलं तर ही जागा तुमच्या प्रॉपर वापरात येईल. जुनं घर आहे साधारणतः. जर तसा विचार केला 2007ला ह्या बिल्डिंगला OC म्हणा, CC म्हणा, त्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहे. इथं सोसायटी वगैरे सगळं झालेलं आहे, त्याच्यामुळे त्याचाही काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि नंतर तुमचा हा एक बेडरूम येतो, जो बेडरूम तुम्ही बघू शकता किती मोठा आणि किती प्रशस्त आहे. 12x9.5चा हा तुमचा बेडरूम असेल, ज्याच्यामध्ये हा बेड ऑलरेडी ह्या साईडला लागलेला आहे. त्या साईडला क्रॉस व्हेंटिलेशन आणि बाल्कनी आहे. आणि इकडं जर बघितलं तर तुम्हाला वॉर्डरोब कपाटासाठी अशी मोठी जागा आणि कपाटं वापरात येणाऱ्यासारखे आहे अशा पद्धतीचा हा तुम्हाला इकडला बेडरूम मिळतो. आणि इकडल्या बेडरूममधनं जर आपण परत दुसऱ्या बेडरूमकडे जाण्याचा प्रयत्न केला तर इथे आल्यानंतर तुम्हाला इथं परत एक वॉशरूम बाथरूम अशा पद्धतीने 7.5x4चं आहे, जे तुमचं हे इथे असणार आहे. याच्यात जर तुम्ही बघितलं टोटल बाथरूमांची संख्या 2 आहे. आणि त्याच्यानंतर इकडे जर आलो आपण तर इथे पण मोठा बेडरूम आहे, ज्याच्यात तुम्ही बघू शकता बेड लावल्यानंतर पण इकडे भरपूर मोठी जागा आहे. 12x9.5चा हा बेडरूम आहे. आणि याच्यात जर तुम्ही बघितलं इथं पण कपाटासाठी मोठी प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीची जागा. हे इथे याच्यात पण काय करायची आपल्याला नक्कीच गरज नाही. पेंटिंग डेंटिंगची ह्या फ्लॅटमध्ये नक्की गरज आहे. आपल्याला पेंटिंग वगैरे करावं लागेल, साफसफाई करावी लागेल. आणि मग नंतर परत आपल्या ह्या बेडरूमच्या जरी आपण विचार केला तर इकडे जरी आलो तर तुम्हाला इथं ज्या आपण बाल्कनीमधनं ज्या व्हिडिओ चालू केला होता अशी एक मोठी आणि प्रशस्त अशी एक बाल्कनी तुम्हाला आहे. फर्स्ट फ्लोअरला असल्यामुळे त्यांनी ऑलरेडी हे ग्रिलचं प्रावधान केलं आहे सिक्युरिटी वाईज, त्यांनी हे बंद करण्यासाठी म्हणून इकडून. पण बाल्कनीचा पूर्ण वापरात येईल अशा पद्धतीचा आहे. आणि जर समोर तुम्ही बघितलं तर तुम्हाला तुमच्याच कॉम्प्लेक्समधल्या ज्या अमेनिटीज, लहान मुलांचं खेळणं वगैरे, जे गार्डन वगैरे आहे छोटंसं,
ते वापरण्यासाठी खरं तर वरती हे पोडियम वरती बनवलेलं आहे आणि अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. ठाणा स्टेशनपासून जर आपण विचार केला तर 8 ते 9 किलोमीटर अंतरावरती हिरानंदिनीचं मेन जंक्शन आहे. त्या मेन जंक्शनवरतीच हा फ्लॅट असणार आहे, ऋतू टावर. तर अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. जर हा फ्लॅट तुम्हाला बघायचा असेल तर ह्या मालकांनी ठेवताना किंमत 1,30,00,000 रुपये किंमत ठेवलेली आहे पार्किंग नसल्या कारणानं. त्याच्यात पण आपण थोडंफार निगोशिएबल करण्याचा नक्की प्रयत्न करतो. ज्या मंडळींना पार्किंग नको आहे आणि बाल्कनी वगैरे या सगळ्या गोष्टी आणि मोठ्यात मोठा फ्लॅट हवा असेल, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा नक्की चांगला ऑप्शन असू शकतो. आम्ही रोज नवीन चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो. हाही त्यापैकी एक व्हिडिओ आहे. मला असं वाटतं तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी हा फ्लॅट बघा आणि आपला हात मोकळा करून जास्तीत जास्त ते सबस्क्रायबरचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही योग्य दिशेने काम करतो हे आमच्या निदर्शनास येईल आणि जास्तीत जास्त फ्लॅट दाखवायचा आम्ही परत प्रयत्न करतो. तुर्तास सांगतो मंडळी, रामकृष्ण हरी.